समाचार अब तक, सत्य का साहस। कन्हान पोलीस स्टेशन नवीन इमारत मध्ये स्थानांतरण झाल्याने जुन्या पोलीस स्टेशन सध्या कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेचा विषय ठरलेला आहे। मागच्या आठवड्यात जप्त असलेल्या वाहनांना आग लागल्याने घटनेचे वातावरण गरमच असताना ठाण्यात जप्त असलेल्या चोरीच्या मुद्देमालातून 3 आरोपी 20 किलो ॲल्युमिनियम तार चोरून नेताना पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार शुक्रवारला रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चौहान, पोलीस हवालदार सचिन वेळेकर डिव्हिजनग्रस्त करिता रवाना झाले। खापरखेडा पोलीस ठाण्यात भेट देऊन शनिवारला पहाटे 2:30 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन कन्हानकडे जात असताना जुन्या पोलीस ठाण्यात पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्याने ठाण्यात जाऊन पाहणी केली तर 3 युवक खांद्यांवर प्लास्टिकची बोरी घेऊन जाताना दिसून आल्याने त्यांचा पाठलाग केला। आरोपींनी कार जवळ जाऊन प्लास्टिकची बोरी कारमध्ये टाकत असताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर 2 युवक पळून गेले। पोलिसांनी ताब्यात असलेल्या युवकाला नाव विचारले असता त्यांनी आपले नाव अक्षय गडकरी व पळून गेलेले युवकाचे नाव गोलू उर्फ अमीर खान विशाल वैरागडे असे सांगितले। पोलिसांनी कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या बोरीची पाहणी केली असता जुन्या ठाण्याच्या आवारात ठेवलेला ॲल्युमिनियमचा तार दिसून आला। पोलिसांनी आरोपी अक्षय गडकरीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ॲल्युमिनियमचा तार, होरलेट कंपनीची कार क्रमांक MH31EQ0829 व 2 विवो कंपनीचे मोबाईल असा एकूण 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चौहान, सचिन वेळेकर करीत असून फरार आरोपीचा शोध घेत आहे। समाचार अब तक न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान।